यार, या मुली किती आवाज करतात. एक्सक्यूज मी. हे यू. एक्सक्यूज मी. शिट यार, शिट. शिट. अगेन दिस गर्ल. ओके, काम डाऊन अनिका, काम डाऊन. हे यू, कीप युअर वॉल्यूम डाऊन. एक्सक्यूज मी. हे तुझं गाव नाहीये. दिस इज माय कॉलेज. माझे डॅड या कॉलेजचे ट्रस्टी आहे, त्यामुळे माझ्यासमोर हळू आवाजात बोलायचं, कळलं? नाहीतर एका सेकंदात या कॉलेजच्या बाहेर फेकल्या जाशील, कळलं? आणि हो, तुला काय वाटलं तुझ्या त्या गावातल्या फालतू शुल्लक कॉम्पिटिशन जिंकून या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणजे तुला हवं ते करू शकतेस? नो, नो वे. आता रोज आणि रोज फक्त तुला इन्सल्ट सहन करावी लागेल. ओ ओ, सॉरी. तुझ्यासाठी म्हणून मी मराठीत सांगते. अपमान. येस, बरोबर ऐकलंस. आता रोज तुला अपमान सहन करावा लागेल, जसा तू माझा केला होता तुझ्या गावी. वा, दिस इज कॉल्ड डेस्टिनी. आता रोज मी तुझा अपमान होताना बघणार. वा, दिस इज ग्रेट. मज्जा येईल मला. आता रोज तुला प्रत्येक क्षणाला रिग्रेट फील होणार की का मी अनिका अशी पंगा घेतला. हा, का? काय म्हणालीस तू? तू केलेला माझा अपमान मी विसरून जायचा? नो डार्लिंग, नॉट पॉसिबल ॲट ऑल. या जगात मी आता फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवणार. एक म्हणजे माय लव्ह ऋषी, आणि द सेकंड वन तू केलेला माझा अपमान. चल, तुझ्यावर एकदाचा उपकार म्हणून मी तो अपमान विसरलेही असते, पण तू माझ्या आणि ऋषीच्या मध्ये आलीस, ते मी नाही सहन करणार. एक गोष्ट लक्षात ठेव, ऋषी फक्त आणि फक्त माझा आहे. त्याच्या अवतीभोवती जरी दिसलीस ना, तर माझ्यापेक्षा दुसरं कोणीही वाईट नसेल, कळलं? आणि परत एक गोष्ट लक्षात ठेव, अनिकाला जे हवा आहे ना, ते ती मिळवूनच राहते, कळलं? निघ मग.